प्रवेशाचं धोरण जेव्हा ठरेल त्याच्यावरती त्यावेळेस त्याच्यावरती विचार. प्रवेशाचं धोरण आमचं ठरलं नाही अजून. आगामी काळात काय प्रवेश होणार आहे पक्षात? पक्ष म्हणून शेवटी बघा निवडणूक आहे, राजकारण आहे. जिथे जिथे पक्षाला वाटेल, जिथे जिथे आमच्या सर्व लोकांचं एकमत होईल, जिथे आम्हाला वाटतं की काही कार्यकर्त्यांचे काही नेत्यांचे प्रवेश झाले तर निश्चितपणे या महानगरपालिकेच्या निवडणुकीला उपयोग आहे. तर निश्चितपणे काही प्रवेश हे होणार. पण जिथे आमचा कार्यकर्ता सक्षम आहे, जिथे आमचे कार्यकर्ता चांगलं काम करतो, जिथे आमची संघटनेची ताकद आहे तिथं कार्यकर्त्याला प्राधान्य दिलं जातं. पहिली बैठक आहे. तुम्हाला दुसऱ्या बैठकीला देतो ती माहिती. दुसऱ्या महिन्यात देतो, दुसऱ्या बैठकीत देतो ना. तुम्ही मला नावावरती विचार, तुम्हाला नावं पुढच्या बैठकीत देतो. चला उमेश शेळके, तुम्ही पाटलांना संदेश देत नाही, त्यांना द्या. ते मेसेज काही ना भीमरावांना इथेच ना, विचारा ना. अहो भीमराव इथेच ना, काही नाही असं होत. ऐका, आजच्या बैठकीत तुमच्यामध्ये आणि भीमराव तात्काळे खडागंजी झाली. खडागंजी नाही, असं काही झालेलं नाही. ही आमची कमिटी आणि त्या ठिकाणी म्हणजे कमिटी तर सगळे आमदार, जी आमची कमिटी सगळे मिळून जो निर्णय घेतील तो निर्णय अंतिम असेल. आम्ही जिथं पक्षाला वाटेल तिथे प्रवेश करणार. जिथे आमचा कार्यकर्ता चांगला आहे, तो तयारी चांगली आहे, तो निवडून येईल, तिथे आम्ही आवश्यकता जरी कुणी आलं तरी आम्ही प्रवेश देणार नाही. हीच भूमिका आहे राजकीय पक्ष म्हणून, निवडणूक म्हणून ह्याच्या पलीकडे वेगळं हेच असू शकतं.